ओके. तर सर तुमचं पहिल्यांदा बँगलोर मराठी वेलफेअर असोसिएशन तर्फे स्वागत. की तुम्ही आमच्या विनंतीचा मान दिला आणि आमच्यासोबत विडंबना ऐकवण्यासाठी तुम्ही आले. तर मी अविनाश सरांना की त्यांनी सरांची ओळख करून द्यावी थोडक्यात. आणि बाकीच्यांना मी सांगेल की तुम्ही तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ बंदच ठेवा. आपला कार्यक्रम आपण चालूच केलाय आता. शैलेश गायकवाड तुम्ही ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही पण बंद करा. आणि पण माईक म्यूटच ठेवा. सर्वांनी ऑडिओ आणि व्हिडिओ बंदच ठेवा. ओके, ठीक आहे, चालेल. अविनाश सर तुम्ही ओळख करून देऊ शकता. हो हो, धन्यवाद रोहित. सर्वप्रथम दिलीप सरांचे आभार मानतो मी की आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी या कार्यक्रमात जॉईन करायचं मान्य केलं. थोडक्यात एक 2-3 मिनिटात ओळख करून देतो त्यांची. विडंबन काव्याच्या क्षेत्रात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांचे जवळजवळ 4 पुस्तकं कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यातलं माझ्याकडे त्यांची पुस्तकं आहेत. चिंचा आणि बोरे हा एक विडंबन काव्य संग्रह अतिशय सुंदर, याला मंगेश पाडगावकरांनी प्रस्तावना दिली आहे. दुसरा कलगीतुरा म्हणून विनोदी कवितांचा एक काव्यसंग्रह आहे, तो पण फार सुंदर काव्यसंग्रह आहे. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. त्यांनी 25 पुरस्कार जवळजवळ त्यांना मिळाले आहेत. शाळाच्या पुस्तकांमध्ये सुद्धा त्यांच्या कविता आहेत आणि अनेक कार्यक्रमांमध्ये ते भाग घेतात. विनोदी कविता, विडंबन आणि साधारण सामान्य कविता सुद्धा खूप चांगल्या लिहितात ते, वृत्तबद्ध, आणि ते आपल्याला सांगतील आता की कविता कशी लिहायची. तर मी फक्त एक पुलंनी त्यांच्या पुस्तकाला एक अभिप्राय दिला होता, तो 2 मिनिटात वाचून मग आपण त्यांना विनंती करू की कार्यक्रम सुरू करा. पुलंनी त्यांना लिहिलेलं आहे, प्रिय डॉक्टर कुलकर्णी, तुमच्या कविता वाचल्या. फार दिवसांनी चांगली विनोदी कविता वाचल्याचा आनंद झाला. चांगली विनोद बुद्धी उपजतच लाभावी लागते. कटाटोपाने केलेला विनोद केविलवाणा असतो. पाडगावकर, सुरेश भट वगैरे कवींच्या रचनांची तुम्ही केलेली विडंबने अतिशय मस्त जमली आहेत. विडंबन करताना एक प्रकारचा खेळकर इरसालपणा लाभावा लागतो, तो तुम्हाला लाभला आहे. विडंबन काव्य देखील एक काव्य आहे, हे विसरून चालत नाही. तर हे स्वतः पुलंनी त्यांच्याबद्दल म्हटलं आहे, त्यामुळे आपण यापेक्षा जास्त काय बोलणार. यासोबतच मी डॉक्टर कुलकर्णींना विनंती करतो. ते व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि तरीही काव्य हा क्षेत्रामध्ये त्यांनी इतकं मोठं काम केलं आहे. तर त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की हा कार्यक्रम सुरू करावा. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर दिलीप कुलकर्णी. महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात कुरुंदवाड नावाचं एक छोटंसं शहर आहे. आपण कदाचित नरसोबाची वाडी किंवा नरसिंहवाडी हे दत्तक्षेत्र हे नाव ऐकलं असेल. तर या क्षेत्राला लागूनच आमचं कुरुंदवाड आहे आणि इथं मी वैद्यकीय व्यवसाय करतो. माझे 4 काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. एका अस्वस्थ वळणावर आणि उघडी हे 2 भाव कविता संग्रह आहेत. आणि चिंचा आणि बोर आणि कलमीतुरा हे 2 विडंबन गीत संग्रह. आता कुणाला वाटेल की अशा परस्पर विरोधी वृत्तीच्या कविता आपण कशा काय लिहू शकता. तर त्यामध्ये स्वाभाविक किंवा अनैसर्गिक असं काही आहे असं मला वाटत नाही. याचं कारण असं की गंभीर असो वा विनोदी असो, या एकाच मानवी स्वभावाच्या 2 बाजू असतात. आणि मी पूर्वीच एका कवितेत असं लिहिलंय की त्या कवितेच्या 1-2 ओळी मी आपल्याला ऐकवतो. दुपारी सावलीमध्ये सुखाने लोळतो वारा. दुपारी सावलीमध्ये सुखाने लोळतो वारा.
रडे देवापुढे रात्री धुक्याने ग्रासला तारा. रडे देवापुढे रात्री धुक्याने ग्रासला तारा. कधी हासू कधी आसू असे आयुष्य हिंदोळा. कधी हासू कधी आसू असे आयुष्य हिंदोळा. नको होऊस गांधारी व्यथेचा झाकुनी डोळा. नको घालूस हट्टाने स्वभावाला कडी ताळा. कधी हासू कधी आसू असे आयुष्य हिंदोळा. तर हे असं हासू आणि आसू या दरम्यानचा हा हिंदोळा म्हणजे आपलं हे आयुष्य आहे. आणि त्यामुळं काही अस्वस्थ वळणावरच्या कविता तर काही या स्वस्थ वळणावरच्या कविता मी लिहू शकलो. हा आपला ग्रुप मराठी साहित्य प्रेमींचा आहे. अविनाश चिंचवडकर यांच्यामुळं मला यात सहभागी होता आलं याचा मला अतिशय आनंद होत आहे. आपल्याला माहिती आहे की मराठी किंवा प्राचीन साहित्यकारांनी एकूण नवरसांचं वर्णन केलेलं आहे. या नवरसामध्ये करुण रस आहे, हास्य रस आहे, बीभत्स रस, शृंगार रस, रौद्र रस असे एकूण 9 रस आहेत. आणि याच्यामध्ये ज्ञानदेवांना अभिप्रेत असलेला शांतरस असे मिळून हे 10 रस तयार होतात. आणि आपल्या लक्षात येईल की या 10 रसामध्ये हास्य रसाला स्थान आहे. याचा अर्थ इतका की हे सर्व रस या सर्व रसांना प्राचीन संस्कृत साहित्यकारांनी मान्यता दिलेली. आपल्या मराठीमध्ये सुद्धा संत एकनाथांच्या पासून ही परंपरा सुरू झाली असं मानलं जातं. त्यांनी जी भारुडं लिहिली ती खरं तर अध्यात्माची भारुडं आहेत. पण ते अध्यात्म गळी उतरवायला जड जातं म्हणून त्यांनी त्याला विनोदाचं आवरण दिले. आपण विंचू चावला ऐकलं असेल. तर जसं आम्ही औषधी आमच्या व्यवसायामध्ये की औषधाची गोळी चवीला कडू असते म्हणून त्याला आम्ही शुगर कोटिंग करतो. आणि ती शुगर कोटिंगची गोळी दिली की तिची चव जाणवत नाही. आणि म्हणून संत एकनाथांचे उपकार किंवा संत एकनाथांच्या पासून चालत आलेली ही परंपरा असल्यामुळं या परंपरेला एक वजन आहे या परंपरेला. आणि म्हणून हा गांभीर्यानं लिहायचा काव्य प्रकार आहे. म्हणजे जरी आपण विनोदी लिहित असलो तरी तो गांभीर्यानं लिहावा लागतो. याचं कारण असं की या हास्यरसाच्या जवळ 2 रस आहेत. एक शृंगार रस आहे आणि एक बीभत्स रस आहे. आणि ज्यामुळे शृंगार रसात लिहिणारे किंवा समजा लावणी लिहित असाल किंवा हास्य रसात विनोदी लिहित असाल तर याच्या जवळ बीभत्स रस आहे. आणि म्हणून विनोदाचा शॉर्टकट करायची एकेकाला हौस असते किंवा टाळ्या मिळाव्यात. मंचीय काव्यामध्ये असं होतं की विनोदाचा शॉर्टकट घ्यायला गेलो की आपली कविता बीभत्स रसात जाते. आणि बीभत्स म्हणजे ओंगळवाणं लिहिणं हा आपल्या कवितेचा आपणच अपमान करतो अशा प्रकारचा हा हास्यरस आहे. जसा हास्यरस तसाच कवितेचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. या अगदी आकृतिबंधापासून जरी सुरुवात केली तरी द्विपदी 2 ओळींची कविता तिथपासून ते खंडकाव्य एवढे या आकृतीच्या दृष्टीनं आहेत. शिवाय विषयाच्या दृष्टीनं मांडणीच्या दृष्टीनं सुद्धा कवितेचे अनेक प्रकार आहेत. गीत आहे. गीतामध्ये पुन्हा प्रकार आहेत की भावगीत, सिनेगीत, नाट्यगीत, भक्तिगीत असे हे गीताचे प्रकार आहेत. भाव कविता आहे, गझल आहे, हजल आहे, पोवाडा, लावणी असे अनेक कवितेचे प्रकार आहेत. आणि हे सगळे प्रकार आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. प्रॉब्लेम किंवा प्रसंग तेव्हा निर्माण होतो की जेव्हा यांची परस्परात तुलना केली जाते. म्हणजे गीत श्रेष्ठ का गझल श्रेष्ठ हा असा आपण अशी तुलना करू शकत नाही. एकाच काव्य प्रकारातील रचनांची आपण तुलना करू शकतो. आणि म्हणून
विडंबन काव्य असो, विनोदी असो, हास्यरसात पर्यवसित होणारी कोणतीही रचना ही अन्य कविते इतकीच श्रेष्ठ असते. आता या कवितेचं तंत्र मंत्र काय किंवा विडंबनाचे प्रकार काय आणि विडंबनाची व्याख्या काय? मुख्य असं आहे की विडंबनाची व्याख्या ही फार महत्वाची आहे आणि कवी केशव कुमार म्हणजे आचार्य अत्रेंनी त्याला मान्यता दिली. ती व्याख्या अशी आहे की एखाद्या गहन गंभीर आशय असलेल्या गाजलेल्या कलाकृतीची, गाजलेल्या शब्द महत्वाचा आहे, तसंच गहन गंभीर आशय असलेल्या मूळ कलाकृतीची काही शाब्दिक फेरफार करून जो आपण हास्यपूर्ण असा विपर्यास करतो त्याला विडंबन असं म्हणतात. आता याच्यामध्ये ही प्रत्येक ह्या व्याख्येतला एक एक शब्द महत्वाचा. याचं कारण असं की मूळ जे गीत आहे, ज्याला आपण विडंबित गीत असं म्हणतो, ते सर्वांच्या परिचयाचं असलं पाहिजे. तर ते आधी कसं आहे आणि आता काय झालं, हा जो एक तुलनात्मक हे आहे किंवा त्याचा दुहेरी आनंद मिळतो, म्हणजे मूळ कवितेचाही आनंद मिळतो आणि त्याच्याबरोबर त्याला समांतर जाणारी ही जी विडंबन कविता आहे त्याचाही आस्वाद आपण घेऊ शकतो. बऱ्याच वेळा असंही होतं की मूळ कवितेची जरी मूळ कविता विस्मृतीत गेली तरी एक विडंबन कविता, एक स्वतंत्र हास्य कविता म्हणून ही आपल्या पुढं उभी राहते. आता ही व्याख्या स्पष्ट करणारी सुद्धा मी एक कविता लिहिलेली आहे. मूळ कविता हा एक अभंग आहे. संत चोखामेळांचा हा अभंग आहे. अभिषेकी बुवानी तो गायलेला आहे. त्याची चाल मी जर थोडीशी तुम्हाला सांगितली तर ते मूळ गाणं आपल्याला लगेच लक्षात येईल. त्याची चाल साधारण अशी आहे. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. ही मूळ चाल आहे, त्यामुळं आपल्याला ते गाणं लक्षात आलं असेल. आता या गाण्याला समांतर ते विडंबन कसं जातं आणि हे विडंबन ह्याचं शीर्षकी व्यंगगीत असंच आहे या विडंबनात. आणि विडंबनाची व्याख्या स्पष्ट करणारं हे व्यंगगीत. आता पहा, मी संत चोखामेळांची माफी मागतो. पहिली ओळ, अबीर गुलाल उधळीत रंग. आता माझी ओळ पहा, खट्याळ विनोद उधळीत मुक्त. जे शब्दांचं जे वजन आहे ते तसंच आहे, फक्त काही शब्द मी बदललेले आहेत. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. खट्याळ विनोद उधळीत मुक्त, गीतावरी त्यांच्या माझे उभे व्यंगगीत. उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन. चोखामेळा म्हणतायत. उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. पायरीसी होऊ दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आता हे माझं व्यंगगीत. सुंदर स्त्रीसी काढी मिशा पोर पुस्तकात. सुंदर स्त्रीसी काढी मिशा पोर पुस्तकात, रूप स्वतःचे ते पाही वक्र आरशात. रूप स्वतःचे ते पाही वक्र आरशात, हसवू हसूही तैसे जरी आम्ही पोक्त. हसवू हसूही तैसे जरी आम्ही पोक्त, गीतावरी त्यांच्या माझे उभे व्यंगगीत. आता चोखामेळा काय म्हणतात. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निसंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आता माझं व्यंगगीत. वाकडेच नाचू आम्ही बोबडेच बोलू, वाकडेच नाचू आम्ही बोबडेच गाऊ. बद्ध कोष्टी टीकाकारा हास्य चूर्ण देऊ. बद्ध कोष्टी टीकाकारा हास्य चूर्ण देऊ. दांभिकांची फोडू बिंगे, दांभिकांची फोडू बिंगे गुदगुल्या करीत, गीतावरी त्यांच्या माझे उभे व्यंगगीत.
आषाढी कार्तिकी भक्तजन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आता माझे व्यंगगीत. डोहाळे लागल्या परी लोक सारे, आवडीने खाती देशी पक्व चिंचा बोरे, दीपा म्हणे शब्दातून घ्या त्या चवी समस्त. दीपा म्हणजे मी दिलीप पांडुरंग कुलकर्णी. दीपा म्हणे शब्दातून घ्या त्या चवी समस्त, गीतावरी त्यांच्या माझे उभे व्यंगगीत, खट्याळ विनोद उकळीत मुक्त, गीतावरी त्यांच्या माझे उभे व्यंगगीत, उभे व्यंगगीत. आता यावरून आपल्या साधारण लक्षात आलं असेल की ह्या मूळ कवितेचा मी फक्त आधार घेतलेला आहे. म्हणजे एखाद्या सशक्त खोडावर एखादं वेगळं कलम करावं रोपाचं, तशी ही विडंबन हा प्रकार आहे. मी संत चोखामेळा यांचा अभंग आधाराला घेतला आणि त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा, त्यांच्या चालीचा, त्या आकृतिबंधाचा फायदा घेऊन त्यावर माझं हे कलम केलेलं आहे. आणि त्यामुळे ही मी या मूळ कवितेचा किंवा कुठेही उपहास नाही, किंबहुना त्याची कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून आभार मानून मी माझं त्यांच्या गीतावर एक कलम केलेला आहे. तर हा एक विडंबनातला प्रकार, त्याला आपण कलमी विडंबन असं म्हणतो. ह्याचा हेतू काय, तर शुद्ध वाङ्मयीन करमणूक इतकाच याचा हेतू आहे. शुद्ध वाङ्मयीन करमणूक हा कलमी विडंबन. विडंबनाचा जो दुसरा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो दंभस्फोटाची कविता किंवा बिंगफोडीची कविता. आता हे दंभस्फोट करतं विडंबन जे आहे हे सामाजिक आशयाच्या कविता असतात. या विडंबनातल्या सामाजिक आशयाच्या कविता असतात. मूळ कविता ही केवळ आधार मात्र असते आणि त्याच्यावर सामाजिक विचार मांडणाऱ्या, जीवनातील विसंगती मांडणाऱ्या, अधोरेखित करणाऱ्या, दांभिकता चव्हाट्यावर आणणाऱ्या किंवा संभावितांचे जे खोटे चेहरे असतात ते उघड करणाऱ्या या कविता असतात. विविध क्षेत्रात जो बोकाळलेला एक अपप्रवृत्ती असतात, त्या अपप्रवृत्ती हसत हसवत प्रहार करत त्यांचं बिंग फोडावलं. बऱ्याचदा असं होतं की आपण दरडावून बोलायला गेलो आणि अरे म्हटलं की तो कारे म्हणून उत्तर देतो. विडंबनाच्या बाबतीत किंवा विनोदाच्या बाबतीत विडंबनाद्वारे केलेली जी कान उघडणी असते ती परिणामकारक असते आणि तो जो ऐकून घेणारा असतो तो खिलाडू वृत्तीचा असेल तर त्याला त्याची चूक लगेच पडते. हा विडंबनाचा किंवा विनोदाचा फार मोठा फायदा आहे. विडंबनाचा तिसरा प्रकार तो म्हणजे औपरोधिक विडंबन किंवा उपरोध, औपहासिक विडंबन. इथं काय केलेलं असतं तर त्या मूळ कवितेचा थोडाफार उपहास केलेला असतो. की त्या मूळ कवितेचे किंवा कवीची काही एक लकबी असतात, विशिष्ट लकबी असतात, तर त्याचा आपण थोडासा असा कळत खेळत हसत खेळत केलेला तो उपहास असतो. आता तो सुद्धा इतका निर्विष पाहिजे की ज्याचं आपण विडंबन करतो आहोत त्याला सुद्धा त्याचा राग येता कामा नये, किंबहुना त्याला सुद्धा खुदकन हसू आलं पाहिजे. आणि म्हणून पॅरडी इज अ पार्ट ऑफ प्रेज असं म्हटलं. पॅरडी म्हणजे विडंबन. आणि आचार्य अत्रे या काव्य प्रकाराला विरोधी भक्तीचा काव्य प्रकार असं म्हणतात. तर उपहासात्मक टीका आणि ती त्यांनी खिलाडू वृत्तीने घ्यावी. तर हा झाला तिसरा प्रकार, औपरोधिक किंवा औपहासिक विडंबन. विडंबनाचा आणखीन एक प्रकार आहे आणि हा प्रकार मी माझ्या अभ्यासातून किंवा माझ्या अनुभवातून मांडलेला आहे. त्याला मी पूरक विडंबन असं म्हणतो. पूरक किंवा पोषक विडंबन. बऱ्याचदा असं होतं की मूळ रचना जी आहे तीच अशी खेळकर, हसरी, साधारण थोडीफार विनोदी अशा प्रकारची असते. अशा कवितेचं विडंबन उलट करायचं म्हणजे ती काय गंभीर करू शकत नाही आपण, कारण विडंबन हे व्याख्येनच ते हास्य रसात आलं पाहिजे. मग आपण काय करू शकतो तर त्याच्या हास्य रसात आणखी भर घालू शकतो आणि त्याचा जो हास्य रस आहे तो अधिक दाट, अधिक गडद
करू शकतो. आणि म्हणून ज्याला आपण एका बैलगाडी असते की त्या एकच बैल किंवा एकच घोडा ती गाडी ओढत असते. पूरक विडंबनामध्ये ती दुबैली गाडी होती. ही गाडी मोठी होते आणि 2 बैल लागतात. त्याचा अर्थ असा की त्या विनोदात आणखी भर घातलेली की पूरक विडंबन हा एक प्रकार आहे. इथं फक्त अडचणीचा भाग एवढाच असतो की मुळात विनोदी साहित्य फार कमी लिहिलं जातं. कारण ते अवघड आहे म्हणून. आणि अशा विडंबन कविता, हास्यी कविता आणि त्यात पुन्हा पूरक विडंबन म्हणजे मुळातच आपल्याला जो माल मिळतो, कच्चा माल, तोच कमी असल्यामुळं ही पूरक विडंबनं ही कमी आढळतात. थिअरीच्या दृष्टीनं किंवा अभ्यासकांच्या दृष्टीनं विडंबनाचे बरेच प्रकार आहेत. माझ्या मते हे 4 प्रकार हे आता तूर्त आपल्याला नवीन लिहिणाऱ्याला किंवा रसिकांना हे एवढे पुरेसे असतात. आता कवी केशव कुमार म्हणजे आचार्य अत्रे यांनी 1925 मध्ये जो झेंडूची फुले हा संग्रह आला, तिथून खऱ्या अर्थानं या विडंबनाला जी लोकप्रियता आणि प्रतिष्ठा मिळाली ती खऱ्या अर्थानं तिथून मिळाली. आणि त्यामुळं हा एक परोपजीवी काव्य प्रकार आहे किंवा बिनभांडवली आहे, रिकामपणाचा उद्योग आहे असं नाही आहे. तर ही खरोखर एक प्रतिसृष्टीची निर्मिती आहे. आणि म्हणून विडंबनकाराची जी चाल असते बुद्धिबळात, उंट जो असतो तशी तिरकी चाल असते. आणि वृत्त, शैली, लकबी, शब्दकळा, नाद, चाल या सगळ्यांचं अनुकरण करत करत कलाटणी किंवा अपेक्षाभंग आणि अतिशयोक्ती यांचा वापर करावा लागतो. आणि विनोदाचे जे छोटे छोटे सूक्ष्म असे प्रकार आहेत की ज्याला श्लेष म्हणतो, कोटी म्हणतो, टोमणे म्हणतो, रेशमी चिमटे म्हणतो, कोपरखळ्या म्हणतो, शाल जोडीतला आहेर म्हणतो, उपरोध, उपहास, रेवडी, खिल्ली, जे शब्द आहेत, निर्विष, ही टीका ही निर्विष असली पाहिजे हा यातला महत्वाचा भाग. आणि विनोदाच्या बाबतीत आणखीन एक फार महत्वाची गोष्ट आहे ती अशी की शुद्ध विनोद हा कारुण्यावर उभा असतो. बऱ्याचदा शुद्ध विनोद हा कारुण्यावर उभा असतो. म्हणजे कसं, तर समजा आपण सरळ मार्गी आहोत, आपली काही चूक नसताना कोणीतरी अन्याय करतो, आपल्याला काही बोलतो, आपण निराश होतो. तो सातत्यानं आपल्यावर अन्याय करायला लागला की आपण हळूहळू चिडायला आणि आपल्याला संताप यायला. या सात्विक संतापाची संयत अभिव्यक्ती म्हणजे उपरोध. उपरोधाची पुढची पायरी म्हणजे उपहास. आणि उपहास ही विनोदाची पहिली पायरी असते. आता हा क्रम जर आपण पुन्हा उलटा केला तर उपहास, उपरोध, संताप, संयत अभिव्यक्ती आणि मग पुन्हा आपण खाली येतो ते कारुण्यापाशी. म्हणून हा सगळ्यात अवघड काव्य प्रकार कुठला विनोदाचा, तर शुद्ध विनोद हा कारुण्यावर जर उभा राहिला तर तो विनोद अधिक दर्जेदार असा समजला. आता हा झाला विडंबनाचा थिअरी पार्ट झाला. आता आपण प्रत्यक्ष विडंबनाच्या प्रॅक्टिकल पार्टकडे येऊ, म्हणजे विडंबनाचं तंत्र आणि मंत्र. आम्हाला वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये पहिल्या वर्षाला ॲनाटॉमी किंवा शरीर रचना शास्त्र नावाचा एक विषय असतो की आपलं हे शरीर, हे निरोगी शरीर कसं असतं हे अतिशय सूक्ष्म पद्धतीनं शिकवलं जातं. त्याचा हेतू हा की एकदा निरोगी शरीर कसं आहे हे नीट समजलं की ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे रोगाची लागण कुठं झाली हे आपोआप किंवा चटकन समजतं. तसं आपल्या जीवनामध्ये उचितता कुठली हे नीट कळलं की विजोडता लगेच दिसते. सुसंगतीची चांगली जाण आली की विसंगती चटकन दिसते. आणि म्हणून ही विसंगती ही योग्य शब्दात मांडली की त्याचं आपोआपच विडंबन तयार होतं. आणि ह्याच्यासाठी आपल्याला एक मूळ कविता निवडायला, कारण ह्याला आपल्याला आधार घ्यायचा. विडंबन ही स्वतंत्र हास्य कविता नाही, तर ती कुणाच्या तरी आधाराने घ्यायची. तो आधार का घ्यायचा मी मगाशी म्हटलं तसं, तर ती लोकप्रिय असते कविता. तिचा आधार घेतला की माझं हे जे मला जे सांगायचं आहे ते परिणामकारक अधिक होतं. मी नुसताच जर गायला लागलो तर माझं कोणी ऐकणार.
आणि म्हणून मी अशा मोठ्या लोकांचा आधार घेऊन जर माझं म्हणणं मांडायला लागलो तर माझं म्हणणं निदान ऐकलं जाईल. आणि ते विनोदी अंगाने मी मांडणार असल्यामुळं, म्हणजे विडंबना असल्यामुळं त्याचा एक इफेक्ट हा जरा वेगळ्या प्रकाराने, चांगल्या प्रकाराने, खिलाडू वृत्तीनं होईल असं गृहीत धरून आपण हे विडंबन लिहित असतो. आता विडंबनाच्या व्याख्येत पहिलं असं वाक्य आहे की एखाद्या गहन गंभीर आशय असलेल्या, बरोबर आहे, गाजलेल्या कला. आता गाजलेल्या कलाकृतीचा म्हटलं की कलाकृती कुठली गाजते हा पुढचा प्रश्न येतो. की कविता कितीतरी असतात, मुक्तछंदात असतात, बऱ्याच कविता असतात, पाठ्यपुस्तकात असतात, पण गाजतात कुठल्या किंवा सर्वसामान्य रसिकांच्या कानापर्यंत कुठल्या पोचतात? तर ज्या गायल्या जातात आणि गायनातून कानावर सतत पडतात अशा ज्या कविता असतात म्हणजेच भावगीतं. ही भावगीतं जास्त लोकप्रिय होतात, लोक ती गुणगुणतात सुद्धा. आणि म्हणून विडंबन हे जास्त करून भावगीतांचं, नाट्यगीतांचं, सिनेगीतांचं, भक्तिगीतांचं, म्हणजे जो गेय काव्य प्रकार आहे की जो गायला जातो त्या प्रकारच्या विडंबन सुद्धा त्या गीतांशी होतात. आता इथं पहिली दुसरी अडचण येते की ही जी गीतं असतात ती वृत्तबद्ध असतात, ही मीटर असतं त्याला. म्हणजे विडंबनकाराला त्या मीटरचा, त्या आकृतिबंधाचा किंवा जे अक्षरगणवृत्त असो, मात्रावृत्त असो, तर ते त्या बरोबर त्या फॉर्म मध्ये ते बसलं पाहिजे. तर हा एक अभ्यास विडंबनकाराला करावा लागतो. त्याच्या वृत्तावर त्याची थोडीफार हुकूमत असायला लागते. आणि मग मीटर म्हणजे काय, तर रेल्वे रुळासारखं असते की रेल्वे रुळावरून राजधानी एक्सप्रेस निघून गेलेली आहे असं आपण मानू, म्हणजे मूळ गीत. आता आमची मालगाडी जाणार आहे, ती त्याच रुळावर न जाणार, या आकृतिबंध बदलता येत नाही. ती मूळ गाडी जरी राजधानी एक्सप्रेस असली आणि आमची जरी साधी मालगाडी असली तरी मीटर हे पाळलंच पाहिजे. आणि म्हणून सर्कशीतला जो विदूषक असतो ती भूमिका ही विडंबनकाराची असते की त्याला सगळं आलं तर पाहिजे पण हसवायचं आहे, की नुसतं त्याला त्याच मीटरमध्ये दुसरी कविता पाडायची नाही. तर ते करता करता मूळ कविताही आठवली पाहिजे, तुला काय म्हणायचंय तेही सांगितलं गेलं पाहिजे, मीटर सांभाळलं गेलं पाहिजे आणि पूर्णतः हास्यरसात पर्यवसित होईल अशी कविता आपल्याला ही द्यायची असते. तर आता आपण खोलात जाऊ. तर आपण एक गीत निवडलं. गीत निवडल्यानंतर आता आपण मग त्या गीताचा एक त्याची रचना डोळ्यापुढे आणू. कुठलंही भावगीत हे ध्रुपदावर उभं असतं. ध्रुपद म्हणजे पहिल्या दोन ओळी. ह्या ध्रुपदातून ते भावगीत उगम पावतं, पुढं उलगडत जातं किंवा संपूर्ण त्या गीताचा, कडव्यांचा सारांश त्या ध्रुपदात असतो. म्हणजे काय जे आहे आपल्याला करायचं आहे ते त्या ध्रुपदापासून करायचं आहे बदल. तर त्या ध्रुपदातले मुख्य शब्द आपल्याला हुडकायला पाहिजे. या शब्दांना मी वादी संवादी शब्द असं म्हणतो. ही कल्पना इतर कुठल्याही कवीनं मांडलेली नाही, ही माझी कल्पना आहे की भारतीय रागदारीमध्ये, संगीतामध्ये जशा रागामध्ये दोन स्वर असतात महत्वाचे, वादी स्वर आणि संवादी स्वर. उदाहरणार्थ आपण यमन कल्याण हा राग जर घेतला तर या रागातले सगळे स्वर हे शुद्ध स्वर आहेत, तीव्र म आहे. गांधार म्हणजे ग हा वादी आहे, निषाद म्हणजे नी हा संवादी आहे. हे एकमेकाला पूरक असे दोन स्वर आहेत. तसंच या भावगीताच्या जे ध्रुपद आहे त्याच्यामध्ये दोन महत्वाचे शब्द आपल्याला सापडतात आणि त्यांना आपण वादी संवादी शब्द असं म्हणतो. आता यमन कल्याण गाता गाता मी हे जर स्वर जे शुद्ध आहे ते जर कोमल लावले तर काय होईल, तर तो राग बदलेल, तो यमन कल्याण राहणार नाही, तो कदाचित भीमपलाच. तीच गोष्ट विडंबनात घडते. हे जे महत्वाचे दोन शब्द आहेत हे जर मी बदलले, त्यात हास्यपूर्ण शब्द घातले, वेगळ्या कल्पनेचे शब्द घातले, वृत्तदोष होणार नाही अशा पद्धतीने, तर काय होईल की कविता आशया सकट फिरेल आणि मग ती विडंबन होईल. तर ते कसं, तर आता आपण वादी संवादी शब्द शोधूया.
त्याच्यासाठी मी सुरेश भटांची एक रचना केली. सुरेश भटांची एक गाजलेली गीत आहे, गाजलेलं गीत आहे. त्याच्या पहिल्या 2 ओळी अशा आहेत. पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची मिठी सैल झाली. आता आपण या ओळींची चिकित्सा करू. पहिली ओळ, पहाटे पहाटे मला जाग आली. आता आपण सूक्ष्मपणाने ह्यात जर पाहू गेलो तर यात काव्य अजिबात नाही. हे एक साधं गद्य निवेदन आहे. मी ते लयीत म्हटल्यामुळं तुम्हाला कदाचित ते कवितेचं वाटलं असेल. मी जर गद्यात आपण नेहमी बोलतो असं जर म्हणालो की काय नाही भाऊ, आज मला पहाटे पहाटे जाग, की आज मला जरा उशिरा उशिरा जाग, याचा अर्थ असा की हे वाक्य जे आहे हे गद्य वाक्य, ही पुढच्या वाक्याची ही प्रस्तावना आहे. पहाटे पहाटे मला जाग आहे. ह्याला काव्य छटा का आली तर ती दुसऱ्या ओळीमुळे आली. म्हणजे जे काय आहे कविता म्हणून ती दुसऱ्या ओळी. तर आता आपण दुसऱ्या ओळीत, दुसरी ओळ काय आहे, तुझी रेशमाची मिठी सैल झाली. इथं कविता आली. का आली कविता, तर त्या रेशमाची मिठी हा कधी आपण गद्यात वापरत नाही शब्द. तर रेशीम मिठी हा झाला वादी शब्द महत्वाचा, आणि ती सैल झाली, सैलावणे हा झाला संवादी. म्हणजे या 2 ओळीतच ही कविता, या 2 शब्दातच आहे, रेशीम मिठी सैलावली, बस. आता हे 2 शब्द मी वृत्तदोष होणार नाही अशा बेतानं जर बदलले, वेगळी कल्पना त्यात टाकली आणि बाकीचे शब्द तसेच ठेवले, तर मगाशी मी जसं म्हणालो की यमन कल्याणचा भीमपलास झाला, तसं हे गाणं संपूर्ण बदलणार आहे. आता ते कसं बदलणार आहे आणि मी ते कसे कोणते शब्द घालतो हे आता तुम्हाला मी कविता सादर करतो. सुरेश भटांची क्षमा मागतो. सुरेश भटांची मूळ पहिल्या 2 ओळी अशा आहेत की पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची मिठी सैल. आता मी हे 2 शब्द बदलणार आणि त्या अनुषंगानं पुढच्या कडव्यात थोडे थोडे बदल करत जाणार आणि हे विडंबन गीत मी आपल्यासाठी सादर करतो. पहाटे पहाटे. पहाटे पहाटे मला झोप आली, पहाटे पहाटे मला झोप आली, हिची घोरण्याची क्रिया मंद झाली, हिची घोरण्याची क्रिया मंद झाली, पहाटे पहाटे मला झोप आली. मला झोपवेना हिला जाग येना, मला झोपवेना हिला जाग येना, हिचे घोरणे काय केल्या सरेना, पुढे ओढली मी हिची जीभ साली, जरा घोरण्याची क्रिया मंद झाली, पहाटे पहाटे मला झोप आली. नको घोरणे हे पहाडी उशाला, नको घोरणे हे पहाडी उशाला, हिचे सारले तोंड भिंतीकडे, नको घोरणे हे पहाडी उशाला, हिचे सारले तोंड भिंतीकडेला, पळाल्या पळाल्या किती दूर पाली, पळाल्या पळाल्या किती दूर पाली, पहाटे पहाटे मला झोप आली. मिळे कुंभकर्णी मला बायकोही, मिळे कुंभकर्णी मला बायकोही, किती यत्न केले हिला जाग नाही, मिळे कुंभकर्णी मला बायकोही, किती यत्न केले हिला जाग नाही, हिच्या घोरण्याला किती क्रूर चाली, हिच्या घोरण्याला किती क्रूर चाली, पहाटे पहाटे मला झोप आली. ध्वनिक्षेपकाला करा बंद रात्री, ध्वनिक्षेपकाला करा बंद रात्री, हिचा खेळ किंतु सुरू एकपात्री, ध्वनिक्षेपकाला करा बंद रात्री, हिचा खेळ किंतु सुरू एकपात्री, हिला कायदाना तुरुंगात घाली, पहाटे पहाटे मला झोप आली. कधी गोल घुमटातुनी वादळी तो, कधी गोल घुमटातुनी वादळी तो, अकस्मात माझ्यावरी लोळ येतो, कधी गोल घुमटातुनी वादळी तो, अकस्मात माझ्यावरी लोळ येतो, म्हणे लोळता मी पडे कॉट खाली, म्हणे लोळता मी पडे कॉट खाली, पहाटे पहाटे मला
अटलजीस मी थेट सल्ला विचारी, अटलजीस मी थेट सल्ला विचारी. ही कविता लिहिली तेव्हा अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. अतिशयोक्ती हा विडंबनाचा गाभा आहे. म्हणून माझी ही तक्रार आहे की मी थेट पंतप्रधानांच्या पर्यंत नेली. अटलजीस मी थेट सल्ला विचारी, म्हणाले पुढे जा आम्ही ब्रह्मचारी, म्हणाले पुढे जा आम्ही ब्रह्मचारी, व्यथा वेगळाली तुझी माझी, पहाटे पहाटे मला झोप आली. आता हा शेवटचा इलाज. हे दोन दोन इलाज हा प्रत्येक प्रयत्न करतोय. हे शेर टाईप आहेत द्विपदी. हा प्रयत्न करतोय. तर आता हा रामबाण इलाज शेवटी येणार. नवी कार माझी तळी खोलली मी, नवी कार माझी तळी खोलली मी, तिचा सायलेन्सर हिला जोडला मी, तिचा सायलेन्सर हिला जोडला मी, आहा शांतली गुडगुडी शक्तिशाली, आहा शांतली गुडगुडी शक्तिशाली, पहाटे पहाटे मला झोप आली, तिची घोरण्याची क्रिया मंद झाली, पहाटे पहाटे मला झोप आली, पहाटे पहाटे मला झोप आली. अर्थात प्रत्येक वेळी संवादी आणि वादी शब्द बदलणं. कधी कधी वादी संवादी शब्द तेच राहतात. आपल्याला इतर शब्द बदलावे लागतात. म्हणजे त्या त्या प्रसंगानुसार आपल्याला तो बदल करावा लागतो. आता आपल्यापैकी प्रत्येकाच्या दृष्टीनं काही गोष्टी अवघड असतात, काही गोष्टी सोप्या असतात. एखाद्या विद्यार्थ्याच्या दृष्टीनं की त्याच्या दृष्टीनं गणित, एखाद्याच्या दृष्टीनं हा विषय अवघड असतो, इतर विषय सोपे असतात. परीक्षार्थी त्याच्या दृष्टीनं जगात अवघड काय, तर परीक्षा हेच अवघड. माझ्याकडं महिला रुग्ण येतात. त्यातल्या बऱ्याच भगिनींची तक्रार असते की डॉक्टर काका माझं वजन कमी करा, माझं वजन कमी होत. किती प्रयत्न केले, दीक्षित डाएट केला, रामदेव बाबाची योगासनं करते, तरी माझं वजन कमी होत. ही तक्रार मुख्य असते. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं अवघड काम काय, तर वजन उतरवणं हे अतिशय अवघड. म्हणजे हा विडंबनाला योग्य असा विषय आहे. आता याला कविता निवडायची तर ती सुचते. कठीण काय आहे, तर कठीण 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 कशी किती पुरुष हृदय बाई. भावबंधन मध्ये गडकऱ्यांच्या कोल्हटकरांचं पद आहे. आशा भोसले ताईंनी म्हटलेलं आहे, दीननाथांनी म्हटलं की कठीण 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 ही पुरुष हृदय बाई. म्हणजे तिच्या दृष्टीनं, त्या नायिकेच्या दृष्टीनं कठीण काय, पुरुष. आणि माझ्या नायिकेच्या दृष्टीनं कठीण काय, तर वजन कसं कमी करायचं. हा कठीण गहन प्रश्न. तो प्रश्न मी या कवितेत मांडला. गडकऱ्यांची आणि कोल्हटकरांची क्षमा मागून या नाट्यगीताचं मी विडंबन सादर करतो. कठीण 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 कशी टिकवू फिगर बाई. या महिलेला, माझ्या नायिकेला प्रॉब्लेम आपली फिगर कशी टिकेल हाच प्रॉब्लेम. कठीण 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 कशी टिकवू फिगर बाई, डाएटावरी मी परी फॅट जळत नाही. कठीण 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 कशी टिकवू फिगर बाई, डाएटावरी मी परी फॅट जळत नाही. कठीण 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 कशी टिकवू फिगर बाई, लो कॅलरी सूप सपक सपक मी पिते, लो कॅलरी सूप सपक सपक मी पिते. शुगर बटर वगळून कद अन्न खादते, शुगर बटर वगळून कद अन्न खादते. कठीण 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 कशी टिकवू फिगर बाई, निढळाचा हेल्थ क्लबी घाम गाळते, निढळाचा हेल्थ क्लबी घाम गाळते. फिगर बिगर परिशेवटी, फिगर बिगर परिशेवटी सुटत सुटत जाई, फिगर बिगर परिशेवटी सुटत सुटत जाई. कठीण 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 कशी टिकवू फिगर बाई, कठीण 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 कशी टिकवू फिगर बाई, डाएटावरी मी परी फॅट जळत नाही. कठीण 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 कशी टिकवू फिगर बाई.
विडंबनामध्ये मी मगाशी एक प्रकार सांगितला की औपरोधिक सामाजिक आशयाची. इथं राजकारण हे जे क्षेत्र आहे हे आम्हा विडंबनकारांना कच्च्या मालाचा भरपूर पुरवठा करते आणि तशा प्रकारचं साहित्य आपण नेहमी वाचत असतो, बातम्या वाचत असतो की राजकारणी लोकांच्यावर टीका करतात. आता आपल्याला टीकाच करायची पण ती विनोदी अंगाने करायची. तशा पद्धतीच्या कविता मी लिहिल्या. पण एक दिवस माझ्या मनात असं आलं की आपण एकतर्फी चालले, आपण नुसती त्यांच्यावर टीका करतो. त्यांचं म्हणणं काय आहे हे कधी आपण पाहिलंय? आणि मग माझ्या मनात आलं की जसं आपण राजकारण्यांच्यावर टीका करतो तसं ह्या बाबतीत त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण मांडलं तर. आणि ही कल्पना आली आणि त्याच मला योगायोगानं तशी कविताही सापडली. ही मूळ जी कविता आहे ती वसंत बापट यांची आहे. ती आपण ऐकलेली सुद्धा असेल. त्याच्या पहिल्या 2 ओळी अशा आहेत पहा. मैतर हो खातर जमा करू मी कशी, मैतर हो खातर जमा करू मी कशी, आम्ही जाणारच की कवा तरी पटदिशी. मैतर हो खातर जमा करू मी कशी, आम्ही जाणारच की कवा तरी पटदिशी. आता ह्या 2 ओळी ही मूळ कविता वसंत बापट यांची. इथं मी माझा लीडर बसवणार, पुढारी बसवणार. वसंत बापट यांची क्षमा मागून मी हे विडंबन सादर करतो. शीर्षक आहे इच्छा अखेरची. इच्छा अखेरची. व्होटर हो लीडर आम्ही, व्होटर हो लीडर आम्ही बनू का ऋषी, आम्ही खाणारच की दिसेल ते पटदिशी. व्होटर हो लीडर आम्ही बनू का ऋषी, आम्ही खाणारच की दिसेल ते पटदिशी. काय आम्हा भेटले गुरु तरी खादरे, काय आम्हा भेटले गुरु तरी खादरे, कुणी चरखा फिरवीत चर खा करे, कुणी चरखा फिरवीत चर खा करे, कुणी भगवे नेसून खादीसाठी झुरे, कुणी भगवे नेसून खादीसाठी झुरे, आम्ही बाळ कडू हे गिळले बावन कशी, आम्ही खाणारच की दिसेल ते पटदिशी. आम्ही निवडणुकीला उभे, आम्ही निवडणुकीला उभे म्हशीसारखे, तुम्ही बनता तेव्हा गवळी आमुचे धनी, तुम्ही बनता तेव्हा गवळी आमुचे धनी, पूर्णात निवडणूक जिंकून शिरल्या क्षणी, काय करतील सांगा पिळल्या गेल्या म्हशी, आम्ही खाणारच की दिसेल ते पटदिशी. व्होटर हो लीडर आम्ही बनू का ऋषी, आम्ही खाणारच की दिसेल ते पटदिशी. काय कधी पथ्य करी मधुमेही असतो वळू, काय कधी पथ्य करी मधुमेही असतो वळू, आम्ही साखऱ्याच काय शुगर मिलही गिळू, आम्ही साखऱ्याच काय शुगर मिलही गिळू, करू पचवा पचवी, करू पचवा पचवी तोच आम्हा प्रेमळू, पोटच्या रेडका परी भूक दे ढुशी, आम्ही खाणारच की दिसेल ते पटदिशी. हा देश जणू की मेस असे आपुली, हा देश जणू की मेस असे आपुली, ती चालविण्याला तुम्हीच आम्हा दिली, ती चालवण्याला तुम्हीच आम्हा दिली. हा देश जणू की मेस असे आपुली, ती चालवण्याला तुम्हीच आम्हा दिली. ही एकच इच्छा अखेरची राहिली, अतिमंदच राहो भूक तुमची ती तशी, अतिमंदच राहो भूक तुमची ती तशी, आम्ही खाणारच की दिसेल ते पटदिशी. व्होटर हो लीडर आम्ही बनू का ऋषी, आम्ही खाणारच की दिसेल ते पटदिशी, आम्ही खाणारच की दिसेल ते पटदिशी. एक विडंबनाचा वेगळा प्रकार म्हणून मी आता एक हझल सादर करतो. हझल म्हणजे हसरी गझल. गझलचं व्याकरण पुन्हा हे वेगळंच असतं.
त्याच मीटरमध्ये हजल लिहिली जाते. आता ही नुसती हजल नाही तर ही विडंबन हजल आहे. म्हणजे मूळ एका गझलचं केलेलं हे विडंबन आहे. म्हणजे हे डबल आहे, विडंबनी आहे आणि हजल पण आहे. तर ती मूळ जी गझल आहे ती सुरेश भट यांची आहे. ती सुद्धा गाजलेली गझल आहे. त्याच्या पहिल्या 2 ओळी मी आपल्याला आपल्या पुढे सादर करतो, म्हणजे आपल्याला ती गझल आठवेल. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. तर ही गझल आहे. आता या गझलमध्ये मी एक वेगळा विषय बसवला. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की फार पूर्वी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अगदी गुजरात पासून इकडे कर्नाटकात धारवाडपर्यंत आणि मधला सगळा महाराष्ट्र हा संबंध एक मुंबई युनिव्हर्सिटी, बॉम्बे युनिव्हर्सिटी एकच विद्यापीठ आणि त्या काळातल्या परीक्षा अतिशय कडक असत. म्हणजे सहजासहजी पहिल्या अटेम्प्टला फार थोडी मुलं पास होत आणि अटेम्प्ट घेणं 2-3 हे त्या काळी सर्रास होतं. म्हणजे त्यात कोणाला काय वाटायचं नाही. पण इतकी ती अवघड परीक्षा असायची. एक वर्षी काय झालं की ज्या उत्तरपत्रिका होत्या तपासायच्या होत्या त्या दालनाला लागली आग आणि त्या उत्तरपत्रिका सगळ्या जळून गेल्या. आता पुन्हा परीक्षा घेणं हे काही शक्य नव्हतं. म्हणून प्रशासनानं असा निर्णय घेतला की या वर्षी आपण सगळ्यांनाच पास करू. त्यामुळे झालं असं की जे स्कॉलर्स होते त्यांच्यावर अन्याय झाला आणि जे नापास होणार होते त्यांचा फायदा झाला. तर अशा प्रकारे जे पास झाले, जे BA झाले त्यांना त्या काळी जळका BA म्हणत असतात. जळका BA हा एक जर माझ्या मनात बरेच दिवस घोळत होता आणि तो कुठं तर इथं मला सापडलं की इथं तो बसू शकतो बरोबर. आणि म्हणून या कवितेचं विडंबन ही जी हजल आहे सुरेश भटांची क्षमा मागून मी सादर करतो. शीर्षक आहे स्कॉलर्स खवळले होते. इतकेच मला होताना पदवीधर कळले होते. इतकेच मला होताना पदवीधर कळले होते. नशिबाने केली सुटका, पेपर्सच जळले होते. इतकेच मला होताना मूळ गझल कशी आहे तर इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. आता तोच फॉर्म फक्त विषय बदलला. इतकेच मला होताना पदवीधर कळले होते. नशिबाने केली सुटका, पेपर्सच जळले होते. सगळ्यासच केले गेले झाडून पास सक्तीने. सगळ्यासच केले गेले झाडून पास सक्तीने. जणू राख घासूनी चालू बॅचला विसळले होते. जणू राख घासूनी चालू बॅचला विसळले होते. केलेल्या अटेम्प्टांची कटू याद गडे विसरूया. केलेल्या अटेम्प्टांची कटू याद गडे विसरूया. नापास डमीही झाले ना वशिले फळले होत. तू ठेव गुपित, तू ठेव गुपित मी यंदा पेपर्स टाकले कोरे. तू ठेव गुपित मी यंदा पेपर्स टाकले कोरे. मज प्रश्न न कळल्याने मी लिहिणेच वगळले होते. मज प्रश्न न कळल्याने मी लिहिणेच वगळले होते. ये आज हसू की मागे जमली न मला कॉपीही. ये आज हसू की मागे जमली न मला कॉपीही. मज तुझ्या पुढे मॅडमनी रेड हँड कवळले होते. मज तुझ्या पुढे मॅडमनी रेड हँड कवळले होते. मज पदवी देताना त्या गेस्टांना विनोद सुचला. मज पदवी देताना त्या गेस्टांना विनोद सुचला. मज जळका BA म्हणून ते किती खिदळले होते.
मज जळका बिये म्हणून ते किती खिदळले होते. मुख त्यांचे बघता ठोसा, देण्याची गरज न पडली. मुख त्यांचे बघता ठोसा, देण्याची गरज न पडली. जे दात पुढे दिसले ते आधीच निखळले होते. जे दात पुढे दिसले ते आधीच निखळले होते. जे फर्स्ट क्लासची यादी आशेने वाचत होते. जे फर्स्ट क्लासची यादी आशेने वाचत होते. सगळेच तीत दिसता ते स्कॉलर्स खवळले होते. सगळेच तीत दिसता ते स्कॉलर्स खवळले होते. इतकेच मला होताना पदवीधर कळले होते. नशिबाने केली सुटका, पेपर्सच जळले होते. पेपर्सच जळले होते. आजकाल जीवनाच्या जवळजवळ सर्वच क्षेत्रात अपप्रवृत्तींचा शिरकाव झाले. आमचं वैद्यकीय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. विडंबन म्हणजे ही टीका आहे. तर दुसऱ्यावर टीका करण्याच्या आधी आपण आपल्यावर टीका करून घ्या. आपल्यातले जे दोष आहेत त्यांच्यावर टीका करावी. म्हणजे आपल्याला दुसऱ्यावर टीका करायचा थोडाफार अधिकार प्राप्त होतो. आणि या हेतूनं ही कविता मी लिहिली की वैद्यकीय क्षेत्रातल्या ज्या अपप्रवृत्ती आहेत त्यांचं बिंग हसत खेळत फोडणं हा या कवितेचा उद्देश. त्यातलं मूळ गीत जे आहे हे कविवर्य गदिमांचं आहे. हे आपल्या सर्व पूर्ण परिचयाचं आहे. त्याच्या 2 ओळी अशा आहेत. पहिल्या, पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. सुधीर फडकेंनी हे गाणं गायलेलं आहे. आता हे गाणं मी मूळ चालीत म्हणून दाखवायचा प्रयत्न करतो. चालीत म्हणून दाखवल्याचे 2 फायदे होतात. एक, ती चाल आपल्या पूर्ण परिचयाची असते, त्यामुळे मूळ गीत आपल्याला लगेच आठवतं. आता ही मूळ गीत जे असतं हे गहन गंभीर आशय असलेलं असतं आणि त्या गहन गंभीर आशयाला अनुकूल अशा गंभीर स्वरात गंभीर चालीत ते बांधलेलं असतं. म्हणजे चाल आहे ही गंभीर आहे. आणि आता माझं जे विडंबन गीत असणार आहे हे हसरं आहे. म्हणजे इथं पुन्हा विरोध दर्शन आहे. हे हसरं गाणं तर हसरं आहे, पण मी म्हणतोय तर गंभीर चाली. म्हणजे हा विनोदाचा हा जो एक वेगळा भाग आहे विरोध दर्शन चालीचा, हा दुसरा भाग. आणि ज्यांना गाता येत नाही माझ्यासारखं तर त्यांच्या बाबतीत स्वरांचं विडंबन हे आपोआपच गायला लागलो की आपोआपच होतं. आणि म्हणून मी याचं विडंबन सादर करतो ते चालीत करतो. मूळ चाल कशी आणि मूळ 2 ओळी कशा. पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. गदिमांची क्षमा मागतो. पोत्या इतुका खिसा पाहिजे, पोत्या इतुका खिसा पाहिजे हवी दुपत्री झोळी. पोत्या इतुका खिसा पाहिजे हवी दुपत्री झोळी, देणाऱ्यांना रोग हजारो इवली माझी गोळी. माझं भांडवल किती आहे? इवली माझी गोळी. देणाऱ्यांना रोग हजारो इवली माझी गोळी. हवाच इतुकी पाडी रोगट देवा वेळोवेळी, हवाच इतुकी पाडी रोगट देवा वेळोवेळी. लोकांवर जाण्याची येवो डॉक्टराकडे पाळी, टाकीन बँकेमध्ये रोज मी मग नोटांची मोळी, टाकीन बँकेमध्ये रोज मी मग नोटांची मोळी. देणाऱ्यांना रोग हजारो इवली माझी गोळी. महाल गाड्या हव्यात माझे प्रॅक्टिस चालव भारी,
महाल गाड्या हव्यात माझे प्रॅक्टिस चालव भारी. पंढरपूरची कसली मर्दा घडव विदेशी वारी. पंढरपूरची कसली मर्दा घडव विदेशी वारी. हॉस्पिटलाचा हवा पसारा हवी स्वतःची टोळी. हॉस्पिटलाचा हवा पसारा हवी स्वतःची टोळी. देणाऱ्यांना रोग हजारो इवली माझी गोळी. अंती एकच देई, अंती एकच देई, लाडीक हट्ट असे गा माझा. उंच देई वा गिड्ड ईश्वरा, रोड असो वा बोजा. कसली पण दे डॉक्टर पत्नी ह दे टाळी. कसली पण दे डॉक्टर पत्नी ह दे टाळी. देणाऱ्यांना रोग हजारो इवली माझी गोळी. पोत्या इतका खिसा पाहिजे हवी दुपद्री झोळी. देणाऱ्यांना रोग हजारो इवली माझी गोळी. वस्तुतः आमचं मेडिकल याचं बोधचिन्ह बोधवाक्य काय, सर्वेपी सुखिनः सन्तु. कुणीही आजारी पडू नये. परंतु आमच्या दवाखान्यात चर्चा MR लोक आली की काय चालू असते की अरे अरे स्लॅक आहे सध्या, पेशंट नाही, तोही गंभीर, डॉक्टरही गंभीर. म्हणजे कसा विरोधाभास आहे की सर्वेपी सुखिनः सन्तु बोर्ड लिहायचा आणि आत पेशंट नाहीत म्हणून हळहळायचं. तर असा हा आमचा व्यवसाय विरोधाभास आहे. तर त्या व्यवसायावर टीका करणारी ही कविता. तर अशा प्रकारचं हे विडंबन, अशा अनेक कविता आहेत माझ्याकडे. आज अविनाशजींच्यामुळं हा योग आलेला आहे. मला वाटते जवळजवळ 1 तास 40 मिनिटं झालेले आहेत. तर इथं थांबतो मी पुन्हा एकदा मला संधी दिल्याबद्दल आणि आपणा सर्वांचे आभार मानतो. आभार मी खरं तर माझ्या कायम कवितेचे आभार मानत असतो, कारण हा जो योग जुळून येतो हा त्या कवितेमुळे जुळून येतो. आणि म्हणून माझ्या कवितेला उद्देशून मी कायम म्हणत असतो की आभारास मला न शब्द सुचतो, दृष्टी मला तू दिली. आभारास मला न शब्द सुचतो, दृष्टी मला तू दिली. स्वीकारून पसायदान तव हे, मी जोडतो अंजली. स्वीकारून पसायदान तव हे, मी जोडतो अंजली. धन्यवाद. खूप धन्यवाद दिलीपजी. आणि खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी कविता. आणि नक्कीच मला वाटते सगळ्यांना खूप आवडला कार्यक्रम. रोहितला मी विनंती करतो की पुढचं आता आपण काही कोणाला प्रश्न आपण घेऊ शकतो का दिलीप सर? आता की उशीर झाला, वेळ असेल तर घेऊ चालेल शकतो. ना? हो, बरोबर. आपल्याकडे आहे थोडा वेळ. एक आपण थोडा लवकरात लवकर काही प्रश्न घेऊ सर. 2-3 प्रश्न घेऊ. जर कोणाची इच्छा असेल तर त्यांनी अनम्यूट करून विचारू शकता. माझा एक प्रश्न आहे. हा. कविता लिहिताना तर त्याचा भाषा तज्ञासारखा अभ्यास किती पाहिजे त्या कविता किंवा साहित्य लिहिताना? की स्वतःला वाटतं की विडंबन असं म्हणू शकतो आपण. विडंबनाबद्दलच बोलताय ना आपण? हो. विडंबनाबद्दल काय आहे की पहिल्यांदा आपल्याला त्या वृत्ताचा आधी अभ्यास आला पाहिजे. जी मूळ कविता लिहिली आहे, जेव्हा गायक लोक गाय लागतात तुमचं विडंबन गीत, तर त्यांची जीभ अशी ठेचकळता कामा नये. की ते मूळ गीत जसं बरोबर लिहिलेलं असतं ते तसाच शब्द पडला पाहिजे बरोबर. ही एक. दुसरी गोष्ट अशी की जी मूळ गीत आहे त्याचं सोलीव दर्शन असं आम्ही म्हणतो त्या मूळ गीताचं, की ती मूळ गीत तुमच्या अंगात इतकं भिनलं पाहिजे त्या कवितेचा पूर्ण आस्वाद, ती कविता पूर्ण जेव्हा तुम्हाला सोलीव अंतरंग त्या कवितेचं, मूळ कवितेचं दिसतं, तेव्हाच तुम्ही त्याचं विडंबन करू शकता. आणि मग तुम्हाला त्या जागा दिसू लागतात. दुसरी गोष्ट अशी की विडंबन किंवा हास्य लिहिताना बरेचसे शब्द जे आपण एरवी कधी वापरत नाही इतर कवितेत किंवा इतर ठिकाणी, ते आपल्याला इथे विडंबनात वापरता येतात.
एक 2-3 शब्द सांगतो माझ्या ह्याच्यातच आलेले आहेत. आजच्या ह्याच्यात नव्हते. उदाहरणार्थ ढमाल. आता ढमाल हा एक शब्द आहे. हा तुम्हाला इतर कवितेत, भावकवितेत कधीही ऐकायला मिळाला. विनोदी साहित्यात हा शब्द ऐकायला मिळेल नक्कीच. तर असे काही शब्द असतात. मराठीत फार चांगले शब्द आहेत, की जे बोलीभाषेत पण आहेत, पण ते कवितेत, साहित्यात फारसे येत नाहीत. ती तुम्ही विडंबनात घेऊ शकता आणि म्हणून तुमचा शब्दसंग्रह हा जास्त असला पाहिजे. आणि मी मगाशी म्हणालो तसं वादी संवादी शब्द हुडकणं आणि त्यात नेमकं बरोबर उलटा आहे बसवणं आणि तोच विषय कडेपर्यंत नेणं ही विडंबनाचं हे आहे. मग त्यात तुम्ही भर घालू शकता. बऱ्याचदा असंही होतं की मूळ कविता आता नवीन पिढीला ही जुनी जी विडंबनं आता मी भावगीतं घेतली ती नवीन पिढीला माहीत असायची शक्यता कमी आहे. तर ते एक स्वतंत्र हास्य कविता म्हणून याचा आस्वाद घेऊ शकतो. मला वाटतं हो. धन्यवाद सर. आपण डॉक्टर अजून एक एखादा प्रश्न. प्रश्न घेऊ. हो. डॉक्टर एक प्रश्न आहे. आपण विडंबनाकडे कसे वळला? म्हणजे विडंबनाकडे मी असाच म्हणजे अपघातानंच वळलो. आता त्याचं उत्तर मी माझ्या एका प्रस्तावनेत दिलेलं आहे. कसं आहे, आता आमचे व्यवसाय, आता आपल्यामध्ये काही इंजिनियर मंडळींचे कॉमेंट्स येत होते की आपण सायन्सवाले जे लोक असतो त्यांचा भाषा विषय हा 10वी 11वी किंवा जास्तीत जास्त 12वी पर्यंत असतो. म्हणजे पाठ्यपुस्तकात आपण जी कविता पूर्वी वाचली त्यानंतर आपण कवितेच्या वाटेला सहसा कोण जात नाही आणि म्हणून आपण गाणी मात्र ऐकतो, म्हणजे भावगीतं ऐकतो. तसं मी गाणी फार ऐकायचो. मला संगीताची आवड आहे. पण ह्या गाण्यांचा आनंद मी स्वरांच्या अंगानं घेतो की वा ह्या रागात बांधले, अरे वा काय लावलाय स्वर, असं शब्दांच्याकडे लक्ष माझं फारसं जात नव्हतं. आणि बऱ्याच वेळा शब्द जर आठवला नाही तर आपण लल्ला ला 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 करून ते गाणं नेतो कडे. शब्दाला महत्व देत नाही. जेव्हा कविता लिहायला लागलो तेव्हा मला शब्दांचं महत्व कळालं की अरे वा काय शब्द आहेत गदिमांचे आणि त्याला काय चाल लावली आहे बरोबर. म्हणजे अर्थाला जसा त्याचा भाव आहे शब्दांचा तशी ती चाल आहे आणि कसं ते गातात, म्हणजे शब्दप्रधान गायकी म्हणजे काय हे हळूहळू कळायला लागलं. आणि मग मी शब्दांचा अभ्यास करायला लागलो आणि मग माझ्या लक्षात आलं की इथं जे ध्रुपद मगाशी मी म्हणालो हे ध्रुपद महत्वाचं आहे आणि ह्या ध्रुपदात सगळं काय ते सारांश आहे आणि या ध्रुपदातले जे महत्वाचे 2 शब्द आहेत तिथं सगळे तो सार आहे. आणि त्यावेळेला माझ्या डोक्यात चटकन आलं की हा शब्द जर चुकून किंवा कळत किंवा न कळत असा जर मी बदलला तर काय होईल असं मनात आलं आणि मला काय ते कळलंच. आणि मी तोंडी जसं आपण परीक्षा देतो तशा बऱ्याच सुरुवातीला अशी तोंडी विडंबनच केली. म्हणजे एक शब्द बदलायचा तिथे दुसरा टाकायचा असं. आणि मग मला त्यातली की त्याला वाङ्मयीन मूल्य आहे, नुसतीच ती घटकाभराची कर्म नाही, त्यात वाङ्मयीन मूल्य पण आहे. प्रतिसृष्टीची निर्मिती म्हणतात आचार्य, ते खरं आहे. आणि म्हणून मग मी तो पण द्यायला लागलो प्रकार. आता अडचण एवढीच आहे सध्या की सध्या चांगली भावगीतं, चांगली नाट्यगीतं अशी फारशी येत नाहीत. आणि त्यामुळे आणि आत्ताची मूळ कविता जी आहे ही टोटली मुक्त शैलीत आहे, म्हणजे मुक्त छंद सुद्धा नाही. आणि अशा कविता लोकांनाही माहिती असत नाहीत. तरी सुद्धा अलीकडं आपण ह्याच्यामध्ये कुसुमाग्रजांच्या नटसम्राटावरची वगैरे अशी काही काही विडंबनं यायला लागली तशी. तर ती आपण तो प्रयत्न करू शकतो. ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न घेऊ आपण थोडक्यात एक. हॅलो, चेतना. नमस्कार सर, चेतना बोलते मी. सर्वात प्रथम तुमच्या यशस्वी वाटचालीसाठी अभिनंदन आणि धन्यवाद, आभार तुमचे की आम्हाला एवढे सुंदर विडंबन काव्य ऐकवलं तुम्ही तुमचं. तर माझा प्रश्न असा होता की जे भाषेविरुद्ध जे लोक खूप म्हणजे कवितेमध्ये जे आपण भाषा वापरतो त्याच्यावर खूप आर्ग्युमेंट्स होत असतात जनरली की बाहेरच्या दुसऱ्या लँग्वेज मधले शब्द वापरायला नकोत म्हणून. तर मला हे विचारायचं आहे तुम्हाला, नक्कीच तुमचे जे कविता ऐकल्यानंतर मला असं वाटतं की जे विरोध करणारे लोक असतील ते उत्साहाने तुमचं काव्य एन्जॉय करत असतील. तर मला हा प्रश्न विचारायचा की जे आपण स्वाभाविक इंग्लिश शब्द जे वापरलेत तुम्ही तुमच्या काव्यामध्ये ते तुम्ही मीटरमध्ये कसं बसवता? म्हणजे तुम्ही ते इंग्लिशमध्ये लिहिल्यानंतर मीटरमध्ये बसवता
बसवता की ते मराठीमध्ये लिहून तुम्ही मीटरमध्ये बसवता? नाही, यात इंग्रजीचा असा प्रश्न येतच नाही. आता तुम्ही इंग्रजी शब्दांच्या बद्दल जर म्हणत असाल तर भाषा ही प्रवाही असते. म्हणजे त्यामुळं भाषेत हे जे आता स्टेशन, सर हे जे इंग्रजी शब्द आता हे रूढ झालेले शब्द आहेत. त्यामुळे असे शब्द तुम्ही वापरू शकता. किंबहुना या शब्दांचं भाषांतर जर तुम्ही लिहायला गेला तर ते कदाचित मराठीतलं भाषांतर समजणार नाही. पण हे शब्द जे रूढ झालेले असतात, इंग्रजी असो ते असो, हे आपण कवितेत आरामात वापरू शकतो. त्यात काय प्रश्न नाही. फक्त ते मीटरमध्ये बसलं पाहिजे. म्हणजे ऱ्हस्व, दीर्घ, मात्रा, काना, मात्रा हे जे असतं ना ते बरोबर बसलं पाहिजे. आणि त्याला थोडंसं जर गायकी किंवा एक गाण्याचा अंग किंवा जरा संगीताची थोडी जाण असेल तर ती गीत लिहायलाही सोपं जातं, आणखीन विडंबन लिहायलाही सोपं जातं. बरोबर. तुम्ही हे जे संगीताच्या उदाहरणं दिल्यानंतर जे मात्रा आणि मीटर किती महत्वाचं आहे हे एकदम कन्व्हिन्सिंग वाटतं सर, ते उदाहरण. धन्यवाद तुम्ही एक्सप्लेन करून सांगितल्याबद्दल. बऱ्याच वेळा काय होतं, हे गायक लोक हुशार असतात, ते कवीला झाकून घेतात. म्हणजे काही काही कवी आता सिनेमातली वगैरे गाणी असतात की ती तशी अगदी वृत्तबद्ध असतातच असं नाही. पण ते गायक लोक गाता गाता एखादा शब्द लांबवतात, एखादा सूर वाढवतात, एखादा ऱ्हस्वचा दीर्घ करतात आणि ते गायक त्या कवीला सांभाळून घेतात आणि आपण गाणं छान म्हणतो. आणि जो रसिक असतो त्याचं स्वराकडं आणखीन चालीकडं लक्ष असतं आणि त्यामुळे तो शब्दांच्याकडे फारसाही शब्द असा अशुद्ध वापरला गेलाय किंवा ऱ्हस्व दीर्घ चुकलंय हे लोकांच्या लक्षात येत नाही. ते गाणं ऍज ए होल म्हणून ते इम्प्रेसिव्ह होतं. वाचायला लागलो की मग ते आपल्याला कळतं की हे अशुद्ध आहे. बरोबर. धन्यवाद सर. फारच सुंदर सांगितलं सर तुम्ही विडंबनाबद्दल पण. आणि बाकीचे जे तुम्ही जितके विडंबना ऐकवले आणि शेवटची हझर, तर आम्ही तर खरंच खूप हसत होतो आणि एक चांगलं मार्गदर्शन केलं. तर तुमचे खूप आभार सर. आणि नक्कीच तुमचे जे पुस्तक आम्हाला अविनाश सरांनी पाठवलेले ते नक्कीच आम्ही वाचायचा प्रयत्न करू. जेव्हा भेटतील तेव्हा आम्ही नक्कीच वाचू. आणि आमचा ग्रुप साहित्यप्रेमी ग्रुप हा आता एक हार्डली 4-5 महिन्यापूर्वी चालू केलेला आहे आम्ही. तर म्हणजे आधी आम्हाला म्हणजे बऱ्याच लोकांना काहीच माहित नव्हतं काव्य प्रकार वगैरे. तर आम्ही असं शिकत गेलो आणि बरेच आमच्याकडे पाहुणे पण येत गेले तुमच्यासारखेच. त्यांनी पण भरपूर मार्गदर्शन केलं. आणि आता बऱ्याच गोष्टी माहिती आहे आणि लोक पण सगळेजण ट्राय करताय नवीन नवीन. तर सर नक्कीच कधी आम्हाला तुमची मदत लागली, काही मार्गदर्शन लागलं तर आम्ही तुम्हाला फोन करूच. केव्हाही. चालेल. अविनाश सरांना विनंती करेल की एखादं त्यांचं पण विडंबन होऊन जाऊ द्या. नाही, मला वाटतं आता बरंच उशीर झाला आणि आपण खूप ऐकलं. आपण सरांनी इतकं चांगलं म्हटलं दिलीप सरांनी की चालेल मग काय हरकत नाही. तुमचंही एक दिवस तुझे तुमचंही छान आहे. आता ते महाराष्ट्रभर झालंय का? खूपच सुंदर. मला वाटतं आता बराच वेळ झाला, तर नंतर कधीतरी घेऊन टाका, काय हरकत नाही सर. बरं, ठीक आहे. सर्वप्रथम पुन्हा धन्यवाद दिलीपजी. खूप आपण आमच्या शब्दाला मान दिला आणि इतकं सुंदर विवेचन केलं, त्याबद्दल खूप धन्यवाद. मी थोडक्यात म्हणतो ते कविता. होय. जरा मला 1-2 मिनिटं शोधावं लागेल. हा, बरं, मी आठवणच म्हणतो ती कविता, सापडत नाही मला. तर मूळ कविता आहे, दिवस तुझे फुलायचे, चोपाळ्या वाचून झुलायचे. मंगेश पाडगावरांची कविता आहे. तर त्याचं या लॉकडाऊनच्या काळामध्ये मी विडंबन केलं की दिवस घरी राहायचे, खिडकीच्या बाहेर पहायचे. दिवस घरी राहायचे, खिडकीच्या बाहेर पहायचे. एक मिनिट, तर मला सापडत नाही ती कविता. एक 2 मिनिट. हो सर, काय हरकत नाही. सॉरी, मी जरा तयार नव्हतो अचानक. अच्छा.
घराच्या बाहेर न जाणे, कंटाळा आला की खाणे. हो. घराच्या बाहेर न जाणे, कंटाळा आला की खाणे. टीव्हीच्या समोर बसायचे, खिडकीच्या बाहेर बघायचे. मोजावी घराची खोली, मोजावी घराची खोली, गिळावी भाजी अन पोळी. मोजावी घराची खोली, गिळावी भाजी अन पोळी. बायकोचे टोमणे ऐकायचे, खिडकीच्या बाहेर पहायचे. करावे ऑफिसचे काम, करावे ऑफिसचे काम, बॉसचा त्रासही जाम. दिवसभर ऑनलाईन राहायचे, दिवसभर ऑनलाईन राहायचे, खिडकीच्या बाहेर पहायचे. शेवटचं कडवं. माझ्या या घराच्या पाशी, माझ्या या घराच्या पाशी नको तो करोना राक्षसी. देवाला विनवणी करायचे, देवाला विनवणी करायचे, खिडकीच्या बाहेर पहायचे. दिवस घरी हे राहायचे, खिडकीच्या बाहेर पहायचे. धन्यवाद. छान. खूपच सुंदर विडंबन आहे सर. फारच सुंदर. मी ऐकलं पण आहे जे मला स्वरबद्ध केलं होतं चालीत ते. आमचे मित्र आहेत साने म्हणून, हेमंत साने, त्यांनी हो, हो, बसवलं ते. हो. बरोबर. चालेल. फारच कमी वेळामध्ये अतिशय सुंदर अशी कविता. हो. चला, सर्वांचे आभार जे जे जॉईन झाले, आपले बँगलोर मराठीचे लोक. तुम्ही वेळात वेळ काढून जॉईन झाला आणि आपण असे उपक्रम करतच असतो, तर इथून पुढे तुम्ही येत चला. आणि दिलीप सर, तुमचे पुन्हा एकदा बँगलोर मराठी वेलफेअर असोसिएशन तर्फे आभार आणि बीएम साहित्य प्रेमींतर्फे पण आभार. तर नक्कीच आम्हाला इथून पुढे पण काही मार्गदर्शन लागलं तर आम्ही तुम्हाला फोन वगैरे करत जाऊ किंवा अविनाश सरांच्या माध्यमातून आम्ही विचारू तुम्हाला. बिलकुल बिलकुल. आणि तुमच्या ज्या काही असतील लिखित विडंबन ते पण आम्हाला पाठवून द्या, आम्ही ग्रुपवरती वगैरे पाठवतो. Yes. म्हणजे जे आज जॉईन नाही होऊ शकले त्यांना निदान वाचायला मिळतील. हो. चालेल, ठीक आहे सर, धन्यवाद. मग मी मीटिंग बंद करतो. खूप आभार. धन्यवाद.